हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणत होती की छान व्हिडिओ बनवतेस. तर मला हे ऐकून खूप छान वाटलं. तर तिला खूप खूप धन्यवाद आणि माझ्या सबस्क्रायबरलाही खूप खूप धन्यवाद. तर इथे राशिकाच्या पप्पांना मी चहा केला होता आणि इथे राशिकाची टोमॅटोची काहीतरी नवीन रेसिपी चालू होती. तर मला पण माहिती नव्हतं ती काय बनवत होती ते. त्यानंतर मला इथे भुईमुगाच्या शेंगा भाजून घ्यायच्या होत्या. तर मी शेंगा भाजायला टाकल्या होत्या आणि मग त्यानंतर मला करायचा होता गोकर्णाच्या फुलांचा काढा. तर मी त्यासाठी फुलं वगैरे तोडून घेतले. बघा, पावसाळ्यात गोकर्णाला खूप छान फुलं येतात आणि हा काढा मी अधूनमधून असा करून पित असते. तर हा कसा प्रतिकारशक्तीसाठी आणि काही ॲलर्जी वगैरे असेल तर कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे मी काढा करत असते. तर इथे बघा, हे साईडचं हिरवं हिरवं मी काढून घेतलं आणि फुलं धुवून घेतले आणि ते एक तांब्या पाण्यामध्ये मी उकळायला टाकले. तर बघा, उकळल्यानंतर हे फुलं एकदम पांढरे पांढरे होतात आणि छान असा काढा तयार होत असतो. तर मला कसं व्हिडिओ बनवण्याची आवड आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असते. आमच्या घरात काही जास्त आवडत नाही, त्यामुळे मी बारीक बारीक गोष्टी काही शेअर करत नाही. मला जमेल तेवढेच मी व्हिडिओ शूट करत असते. तर हे बघा, काढा तयार झालेला आहे. असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.